आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात तक्रारदारांची रीघ। आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात आज तक्रारदारांनी रीघ लावली होती। ढोकाळी येथे विकासकाने 14 वर्षापासून इमारतीचे बांधकाम न केल्याने अनेक लोकांची फसवणूक झाली आहे। तसेच माडा संदर्भातील विषय, ठाणे महानगरपालिकामधील कर्मचाऱ्यांचा पदोन्नती विषय, उथळसर प्रभाग समिती अंतर्गत विषय, अनधिकृत बांधकाम विषय, नोकरी संदर्भातील विषय, SRA क्लस्टर याबाबतचे विषय, अनेक विषय आमदार केळकर यांच्या जनसंवाद या कार्यक्रमात नागरिकांनी आणले होते। यातील काही विषय आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून निकाली लावले। याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले। यावेळी खोपट कार्यालयात माजी उपमहापौर अशोक भोईर, सूरज दळवी, जितू मडवी, ओगेश भंडारी आदी जण उपस्थित होते। विविध क्षेत्रात फसवणुकीचे प्रकार खूप वाढले असून त्यात विकासकाने फसवणूक केलेल्या तक्रारी माझ्याकडे जास्त प्रमाणात आल्या आहेत। याबाबत नागरिकांनीही जागृत राहिले पाहिजे। तसेच ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवलेले पैशात ही फसवणूक झाली आहे। रस्त्याकडील फुटपाथावर वाढत चाललेल्या अनधिकृत स्टॉल संदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे येत असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिल्या असल्याचे आमदार केळकर यांनी बोलताना सांगितले।